ब्रह्मण्यानां वदान्यानां नित्यवृद्धोपसेविनां विप्रशाप कथं भूत वृष्णीनां कृष्णचेतसाम्. अर्थात राजा परीक्षित म्हणाला, यादव तर ब्राह्मणांचा नित्य आदर करणारे, मोठे दानी, वृद्धांची सेवा करणारे, कृष्णाचेच नित्य चिंतन करणारे असूनही त्यांना ब्राह्मणांनी शाप का दिला? जो देखिलिया देखणे सरे, जो चाखिलिया चाखणे पुरे, जो ऐकिलिया ऐकणे बोसरे, जो चिंतिता नुरे चित्तवृत्ती, ज्यासी झालिया भेटी, भेटीसन पडे तुटी, ज्यासी बोलता गोठी, पडे मिठी परमार्थी, ज्यासी तिथलिया खेव, खेवांची पुरे हाव, ज्याचे घेताची नाव, नासे सर्व महाभय, तो सत्यसंकल्प ईश्वरू, स्वलीला असे सर्वेश्वरू, स्वपदासी शारंगधरू, अति सत्वरू निघाला. अर्थात हा कृष्ण कसा आहे? त्याच्या दर्शनानंतर आणखी दर्शन घ्यायचे काही बाकी उरत नाही. त्याच्या नामाचे व सौंदर्याचे माधुर्य चाखले असता आणखी काही स्वादिष्टच वाटत नाही. त्याचे वचन ऐकावे, त्याची कीर्ती ऐकावी, म्हणजे आणखी ऐकण्यासारखे काही उरत नाही. आणि श्रीकृष्णाचे रूपचिंतन झाले, की चित्त अन्यत्र वृत्तीवरूप होत नाही. त्या श्रीकृष्णाची भेट झाली, की पुन्हा त्याचा वियोग संभवत नाही आणि इतर कोणाशीही संग व्हावासा वाटत नाही. आणि या कृष्णाशी सुखसंवाद करता आला, तर मग काय? परमार्थाची पूर्तीच होते. महत्भाग्याने त्याचे आलिंगन घडले, की आणखी कोणाचाही अंगसंग हवासा वाटत नाही. अहो, त्याचे नुसते नाम घेतले तरी संसाराचे भयच नाहीसे होते. तो श्रीकृष्ण अतर्की लीला करून निजधामास जाण्यास निघाला. तो सर्वव्यापी सर्वेश्वर असूनही अवतार समाप्तीची लीला त्याने दाखवली. परीक्षित राजाने आदराने विचारले, शुक महाराज, यादव तर ब्राह्मणांची भक्ती करणारी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना विप्राचा शाप का व कसा मिळाला ते मला सांगा. यन्निमित्त सवेशापो यादृशो द्विजसत्तम कथेमेकात्मनां भेद एतत् सर्वं वदस्व मे. अर्थात तो प्रसिद्ध शाप कोणत्या निमित्ताने झाला, तो कशा प्रकारचा होता, एकचित्त असणाऱ्या यादवांमध्ये भेदभाव कसा उत्पन्न झाला, हे सर्व हे शुक महाराज मला कृपया सांगावे. आदरी पुसे परीक्षिती यादव विनीत विप्रभक्ती त्यासी शापू घडे कैशिया रीती सांगते मजप्रती शुक योगेंद्रा यादव दाने अतिउदार राजे होऊनी परमपवित्र ब्राह्मण सेवे तत्पर याज्ञाधर कृष्णाचे यादव सदा कृष्ण योगेसी नित्य साधू यादवांपासी तेथेची वसे नारद ऋषी शापो यादवासी खडे कैसा दक्ष शापन बाधी कृष्णापासी म्हणून नारद वसे द्वारकेसी तोची श्रीकृष्ण असता अंगेसी शापो यादवासी खडे कैसा शापासी मूळ मुख्य संतापू कैसेनी ब्राह्मणा आला कोपू कोणे परीचा दिधला शापू संक्षेप रूपू सांगावा यादव समस्त सखे बंधू यासी प्रतिपाळी स्वये गोविंदू एकात्मता स्वगोत्र संबंधू त्या माझे युद्धभेद घडे कैसा आत्मा वै पुत्र नामासी हे श्रुती प्रमाण सर्वांसी तेथे शापबाधी कृष्णात्मजासी केवी आले यासी सत्यत्व. अर्थात यादव मोठे उदार व दानी होते. त्यांचे आचरण पवित्र होते. विप्रसेवेत ते तत्पर होते. ते श्रीकृष्णाची आज्ञा पाळणारे होते. त्यांचे चित्त श्रीकृष्णाकडेच लागलेले असे. त्यांना साधू संतांचा सहवास नेहमी मिळत असे. नारदांचा सहवास तर त्यांना सतत लाभत असे. मग त्यांना ब्राह्मणांचा शाप कसा लागला? असे म्हणतात की श्रीकृष्णाच्या सानिध्याने दक्षाच्या शापाचा प्रभाव पडत नाही, म्हणून नारद मुनी द्वारिकेत राहतात. पण तोच श्रीकृष्ण यादवांच्या जवळ असताना विप्रशाप त्यांना कसा घडला? शापाचे मूळ कारण म्हणजे संताप. विप्रांना संताप का आला? त्यांनी कोणता शाप दिला? ते संक्षेपाने सांगावे. यादव एकमेकांचे बंधू होते. त्यांचा प्रतिपाळ करणारा स्वतः गोविंद होता. गोत्रही एक होते, एकी होती. त्यांमध्ये युद्ध होण्याइतका भेद कसा निर्माण झाला? पुत्र हा आपला आत्माच आहे, हे श्रुतीचे वचन सर्वांना प्रमाण आहे. असे असताना कृष्णाच्या पुत्रांना शाप बाधला, हे कसे? श्री शुक उवाच. विभ्रद्वपु सकल सुंदर सन्निवेशम कर्माचरण भुवि सुमंगलम आप्तकामः आस्थाय धाम रममाण उदार कीर्ती संहर्तुम इच्छित कुलम स्थितकृत्य शेषः कर्माणि पुण्यनिबहानि सुमंगलानि गाय च गत्कलिमलाप हराणि कृत्वा कलात्मना निवसता यतु देवगेः पिण्डारकं समगम मुनयो निसृष्टा. अर्थात श्री शुकमुनी म्हणाले, श्रीकृष्णामध्ये जगातील सर्व सुंदर वस्तू निवास करीत होत्या.
त्याच्या शरीराचे हेच विशेष सौंदर्य होते. त्याने या भूतलावर अत्यंत मंगल असे कर्म केले. त्याचे सर्व कार्य झाले होते. गृहस्थाश्रमाचा आश्रय करून त्याने मोठी लीलाच दाखवली. त्याचे एकच कार्य मात्र करायचे बाकी होते. ते म्हणजे आपल्याच यादव कुळाचा संहार करणे. त्याने स्वकुळाचा संहार करण्याची इच्छा केली. अर्थात स्वतः पूर्ण काम असूनही गृहस्थाश्रमाचे पालन कसे करावे याचा आदर्शच त्याने घालून दिला होता. त्यामुळे तोही विशिष्ट कर्म करण्यासाठी सज्ज होता. त्याने पुण्य प्राप्त करून देणारी कर्मे अतिशय मंगल स्वरूपात केली व तो वासुदेवाच्या घरात राहत होता, तरी तो साक्षात काळच असावा असा दिसत होता. त्याने मुनींना निरोप दिला की तेथे राहणाऱ्या सर्व मुनींनी ते स्थल सोडून पिंडारक क्षेत्रात जावे. त्याप्रमाणे सर्व मुनी पिंडारक क्षेत्रास गेले. श्रीकृष्णाचे गुणगान करणाऱ्या लोकांचा कलिरूपी मलक्षालन होतो, असे त्या श्रीकृष्णाचे दिव्य चरित्र व मंगल कर्म होते. कृष्ण संकल्प कुळनाशन तोची ब्रह्मशापासी कारण या लागी बाधक जाण होय संपूर्ण यादवा. सृष्टी सृजी पाळी संहारी हे कृष्ण संकल्प मात्रे करी तो यदुकुळ निधान निर्धारी त्याची अवतार थोरी शुक सांगे. रायासी म्हणे श्री शुकू करता करविता श्रीकृष्ण एकू तो शापार्थ अत्यंतिको आत्मजा अविवेकी उपजवी स्वये स्वये जावया निजधामा थोर आवडी पुरुषोत्तमा या लागी अवशेष कर्मा मेघश्यामा लवला हो. केव्हा होईल कुलक्षयो हेची मनी धरी देवो तो देवा चाची भावो शापासी पहावो दृढ मूळ. जो कुलक्षयो चिंती त्या कृष्णाची सुंदर मूर्ती शुक सांगे परीक्षिती प्रती स्वानंद स्थिती उल्हासे. सकल सौंदर्या अधिवासू धरोनी मनोहर नटवेशू लावण्य कला न्यासू आणि जगदीशू निजांगे नवल सौंदर्या बीक उठी सर्वांगी गुंतल्या जनदिठी कृष्ण स्वरूपी पडे मिठी होत लुलुबटी डोळ्या. जैशी गुळी माशीवर माशी देवी दिठीवर दिठी कृष्ण रूपासी सर्वांगी वेढुनी चौपासी अहर्निशी नोसंडती नयन लांचवले लोभा दृष्टीसी निघालिया जिभा या परी श्रीकृष्ण शोभा स्वानंद गाभा साकार. अर्थात या प्रश्नाला उत्तर असे की यादव कुळाचा नाश करणे हा स्वतः श्रीकृष्णाचाच संकल्प होता. तोच विप्र शापाचे निमित्त होऊन यादवांच्या नाशाला कारणीभूत झाला. श्रीकृष्ण तर संकल्प मात्रे सृष्टीची उत्पत्ती करतो, पालन करतो आणि संहार करतो. यदुकुळाचा तोच खरोखर सर्वस्वी आधार आहे. त्याची थोरवी शुकमुनी सांगू लागले. परीक्षितेला शुक म्हणाला, श्रीकृष्ण हाच करता करविता होता. आपल्या पुत्रपौत्रांना शाप मिळावा म्हणून त्यानेच त्यांच्या ठिकाणी अविवेक उत्पन्न केला. त्या पुरुषोत्तमाला आता स्वतः निजधामाला जायचे होते, म्हणून त्या मेघश्यामाला आपले उरलेले कर्म करण्याची उत्कंठा झाली. या यादवांचा कुलक्षय केव्हा होईल याचाच तो विचार करू लागला. त्या देवाच्या मनात विचार आला की ब्राह्मणांच्या मनात शाप देण्याची वृत्ती कशी उत्पन्न होईल. त्या कुलक्षयाचे चिंतन करणाऱ्या श्रीकृष्णाच्या सौंदर्याचे वर्णन श्री शुक करू लागले. तेव्हा त्यांना आनंदाचे भरते आले. जगदीश अशा त्या श्रीकृष्णाने सर्व जगातील सौंदर्याचे अधिष्ठानच असे अत्यंत मनोहर रूप धारण केले होते. त्याने मनोहर रूपाने नटून सर्व लावण्यच मूर्तिमंत असा तो झाला होता. त्याच्या सौंदर्यावर सर्व लोकांच्या दृष्टी खेळल्या. त्याला पाहून त्यांची तृप्तीच होईना. बुडाच्या ढेप्यावर माशांची गर्दी व्हावी तद्वत लोकांच्या नेत्रांनी श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी दृष्टी त्याच्यावर केंद्रित केली. ती तेथून अन्यत्र जाईना. श्रीकृष्णाच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी जणू लोकांच्या दृष्टीच्या जिभात झाल्या होत्या. व तो श्रीकृष्ण म्हणजे जणू साकार झालेला आत्मानंदच होता. त्यामुळे लोकांना त्याच्या दर्शनाने अपरिमित सुख होत होते. तो श्रीकृष्ण देखिला ज्या दिठी ते परतोनी माहुती नुठी अधिकाधिक खाली मिठी देखे सकळ दृष्टी श्रीकृष्ण ऐशा डोळ्या आवडी म्हणून कामिनी वरपडी या लागी गोपिका गोडी अतिगाढी गोविंदी. कृष्ण अतिसुंदर मनोरम म्हणाल असेल त्यासी विषय धर्म तरी तो अवाप्त सकळ काम आत्माराम श्रीकृष्ण कृष्ण अवाप्त कळ काम त्यासी का द्वारका गृहाश्रम स्त्रिया पुत्र राज्य संभ्रम विषय काम का भोगी चहू आश्रमा प्रकाशको त्रिलोकी कृष्ण गृहस्थ एकू तोची ब्रह्मचरी नैष्टिकू अतिनेटको संन्यासी कृष्ण देही नाही दैवबळ लीला विग्रही चित्कल्लोळ त्याची सर्व कर्मे पावनशीळ उद्धरी सकळ श्रवणे कथने कृष्ण कर्माचे करिजो स्मरण ते कर्म तोडी कर्मबंधन ऐसे उदार कर्माचरण आचरला श्रीकृष्ण दिनोद्धारण. श्रीकृष्ण असेल सकाम म्हणाल या लागे आचरे कर्म ज्याचे नाम निर्दळी सर्व काम तो स्वये सकाम घडे केवी. श्रीकृष्णाचा स्मरता काम स्वये संन्यासी होती निष्काम स कामाचा निर्दळे काम ऐसे उदार कर्म आचरला तेणे अवाप्त सकळ कामे ऐशी आचरला अगाध कर्मे मानव तारावया मनोधर्मे कीर्ती मेघश्यामे विस्तारिली कैसे कर्म सुमंगळू कानी पडताची अळूमाळू नासोनिया कर्ममळू
जाती तत्काळू श्रवणादरे श्रवणे उपजे सद्भाव सद्भावे प्रकटे देवो तेणे निर्दळे अहंभाव ऐशी उदार पहावो हरिकीर्ती श्रीकृष्ण कीर्तीचे स्मरण का करिता श्रवण पठन मागे उतरले बहुसाल जन पुढे भविष्यमाण उद्धरती जरी केलिया होतील पुण्यराशी तरी अवधान होय हरिकथेसी एरवी ऐकता येरासी लागे अनायासी अतिनिद्रा अर्थात जेव्हा जेव्हा श्रीकृष्णाचे दर्शन घडे तेव्हा तेव्हा लोकांची दृष्टी तेथून न निघता तेथेच दृढ बसत होती व अन्यत्र वळली तरी ती तेथेही श्रीकृष्णाचेच रूप पाहत असे त्याचे रूप असे मनोहर असल्यामुळेच गोपिकांना त्या रूपाची अतिशय गोडी होती व त्या गोविंदावर त्यांची दृढ प्रीती होती अशा या मनोहर रूपाच्या श्रीकृष्णाचे मन विषयासक्त असेल अशी शंका कोणाच्या मनात येईल पण तसे मुळीच नव्हते तो पूर्ण काम होता तो स्वात्मस्थानीच रमलेला होता तो पूर्ण काम होता खरोखर त्याला द्वारकेतील गृहस्थाश्रम कोठला स्त्रिया पुत्र राज्यलोभ व विषयांची आवड तरी कुठली ती त्याची केवळ लीला होती तो तर चारी आश्रमांचा मार्गदर्शक होता जगात तोच गृहस्थाश्रमाचा आदर्श होता तोच नैष्ठिक ब्रह्मचारी होता व तोच आदर्श संन्यासीही होता श्रीकृष्णाच्या देहावर नियतीची सत्ता नाही दैव ज्याला म्हणतात त्याचा प्रभाव त्याच्या ठिकाणी नाही चैतन्याचा सागर आहे त्यावर श्रीकृष्ण शरीरूपी एक तरंग आहे एवढेच त्याची लीलाकर्मे सर्व पवित्र त्याची कथा श्रवण करावी व कीर्तन करावे की त्यानेच सर्वांचा उद्धार होतो श्रीकृष्णाचे नुसते स्मरण केल्याने मनुष्याचे भवबंध सुटते श्रीकृष्णाने जी कर्मे लीलेने केली त्यामुळे दिनांचा उद्धार झाला कृष्णाने जी कर्मे केली ती सकाम वृत्तीनेच केली असतील असा तर्क कोणी करतील पण ज्याचे नाम घेतल्याने सर्व कामनाच नष्ट होतात असा तो श्रीकृष्ण स्वतः कामप्रेरित कर्म करेलच कसे अहो श्रीकृष्णाच्या दिव्य कर्माचे स्मरण केल्याने स्वतः संन्यासी सुद्धा अधिक निष्काम होतात व जे सकाम असतात त्यांच्या सांसारिक कामना तर नाहीशा होतातच अशा प्रकारचे त्याचे गहन अर्थ असणारे कर्म होते त्या मेघश्याम श्रीकृष्णाच्या सर्व कामात मानवाचा उद्धार करण्याचे सामर्थ्य असून त्याची तीच कीर्ती सर्व जगभर पसरलेली आहे अहो त्याचे कर्म किती मंगलप्रद होते पहा त्याची कथा कानी पडताच मानवाच्या सर्व कर्मांचा मल नष्ट होतो त्याच्या कथा श्रवण केल्यास मनात सद्भावना उपजते व त्या सद्भावनेने देव मनात प्रकट होतो व त्याच्या दर्शनाने आपला अहंकार नाहीसा होतो अशी या हरीची मोठी दिव्य कीर्ती आहे पहा श्रीकृष्णाच्या लीलांचे श्रवण स्मरण व वाचन केल्याने आतापर्यंत अनेक पतितांचा उद्धार झालेला आहे पुढेही उद्धार होत राहील गतजन्मात जर खूप पुण्य केले असेल तरच या जन्मात हरिकथेमध्ये आस्था निर्माण होते ज्याचे असे पुण्य नसेल त्याला तर हरिकथा ऐकताना झोपही लागते